मुलं व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत त्या मुलांना जर का लहानपणापासून त्यांना जर का दिसत नसेल तर त्यांनी आपले दात तोंडाच्या आतमध्ये काय आहे हे त्यांना काही दिसलेलंच नसतं ना, मग ते त्यांचे दात कसे बरं स्वच्छ ठेवू शकतील? दातांची काळजी का घ्यावी लागते? ज्यांना डेंटिस्ट बनायचं आहे त्यांना तू काय मेसेज देशील? दातांची काळजी का घ्यावी लागते? रुचा, मी तुला सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगते दातांच्या बाबतीत. समजा तुला आपण एक उदाहरण देऊया की समजा तू कुठे पडलीस, मग 2-3 दिवसांनी काय होतं? खपली. करेक्ट. ती जी खपली येते पुढे बघ एक 8 ते 10 दिवसांनी ती खपली पण पडून जाते, हो की नाही? आणि मग परत इथे पहिल्यासारखं तुझं कातडं यायला सुरुवात होते. तर दिस इज लाईक एक्सलंट रिपेअर शोन बाय दी सेल्स ऑफ युअर स्किन. ओके, तर ही रिपेअर करायची क्षमता ही देवानी दाताला दिलेली नाही. त्यामुळे माइंड यू की एकदा जर तुझा दात तिथे किडायला सुरुवात झाली तर मग हा डॉक्टर एक काहीतरी इंजेक्शन द्या ना, काहीतरी गोळी द्या, औषध द्या, कॅप्सूल द्या की परत माझा दात तिथे रिजनरेट होईल, असं आपोआप कधीच होत नाही. आणि मग मात्र डिपेंडिंग ऑन दॅट स्टेज तो कमी किंवा जास्त असे जास्त पद्धतीचे उपचार करून तो आपल्याला दात भरून ज्याला म्हणतो की नाही ते बरं करायला लागतं. त्यामुळे आपला दात किडूनच न देणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणून दाताची काळजी घेणं, त्याचं आरोग्य नीट ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुला डेंटिस्ट म्हणजे दातांचे डॉक्टर हे का बनावं असं वाटलं आणि हे तू कधी डिसाईड केलंस? अगं, माझे आई बाबा पण डॉक्टर आहेत, माझा मोठा भाऊ पण डॉक्टरच होत होता. त्यामुळे डॉक्टर व्हायचं हे माझं लहानपणापासून ठरलेलं. अर्थात मला कशाचं डॉक्टर वगैरे व्हायचं आहे असं मला तेव्हा काही कळत पण नव्हतं. पण मला गणितात रुची नाही आहे, मला हीच साईड मला आवडते किंवा या साईडला माझा कल आहे. हे जसं मला एक 10वी-12वीची आपली अभ्यासाची वर्ष सुरू होतात तेव्हा डेफिनेटली जाणवत गेलं. तेव्हा बघ अशी नीट किंवा JEE अशी काही परीक्षा नव्हती. त्यामुळे आपले 12वीचे मार्क हे अत्यंत महत्त्वाचे असायचे. चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला मेडिकल किंवा डेंटलला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकायची. सो मला माझ्या मेरिटवर डेंटल कॉलेजला चांगल्या ॲडमिशन मिळाली आणि दिस इज हाऊ आय एंटर्ड डेंटिस्ट्री. तुम्हाला माहिती आहे, भक्ती मावशी बरोबर अजून एक गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे ब्रशी. पण भक्ती मावशी तू ह्याला का आणलंस? अगं, हा आहे ब्रशी. तू मला म्हणतेस ना सारखी की मला माझी आई ओरडते, दात नीट घासत नाही रुचा, हो ना? आपण काय बाथरूम घासतोय का? आपण आपले दात घासतोय ना. सो त्याला एक प्रॉपर टूथ ब्रशिंग टेक्निक आहे. सो तुला हे शिकवण्यासाठी मी हा ब्रशी घेऊन आले बरोबर. ओके, जस्ट रिमेंबर नंबर 3. सो यू हॅव टू ब्रश युअर टीथ डेली फॉर 3 times a day. नाव ब्रशिंग इन 3 directions इज इम्पॉर्टंट. फर्स्ट इज व्हर्टिकल म्हणजे उभे दात घासायचे. ओके, then comes circular direction and the last would be horizontal direction. ओके, आपल्या 3 मधला पुढचा पॉईंट आहे की यू हॅव टू ब्रश फॉर 3 minutes. ओके, एव्हरी टाईम यू ब्रश यू हॅव टू ब्रश युअर टीथ फॉर 3 minutes. आपली टूथपेस्ट आपल्या दातांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा संपर्कात लागते म्हणजे टूथपेस्टपासून जे बेनिफिट्स होतात ते आपल्या दातांना मॅक्सिमम मिळू शकतात. आणि एव्हरी 3 months यू हॅव टू चेंज युअर टूथब्रश. ओके, सो आपली 3ची गंमत कळली काय? की यू हॅव टू ब्रश 3 times a day. एव्हरी टाईम यू ब्रश 3 directions. ओके, वर्टिकल, सर्क्युलर, हॉरिझॉन्टल. एव्हरी 3 minutes ऑफ टूथ ब्रशिंग अँड एव्हरी 3 months यू चेंज द ब्रश. आलं लक्षात? भक्ती मावशी तू वेगवेगळ्या शाळांमध्ये ओरल हायजीन अवेअरनेस स्प्रेड करतेस ना, त्याबद्दल आम्हाला जरा सांगशील का? शाळेतली मुलं जास्तीत जास्त निरोगी असावीत, त्यांच्या दातांचं आरोग्य चांगलं असावं यासाठी मला काम करायला विशेष आवडतं. आणि ती माझी एक सुपर स्पेशालिटीच आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो कम्युनिटी डेंटिस्ट्री. या विषयात मी सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ओरल हायजीन हे कसं महत्त्वाचं आहे, त्याचा आपल्या जनरल बॉडीशी किंवा आपलं सर्वांगीण आरोग्य नीट राहण्यासाठी त्याचा कसा संबंध आहे हे त्या मुलांना समजून सांगणं, त्यांच्या वाढत्या वयात
की जेव्हा त्यांना चांगल्या सवयी लागत असतात त्या वयात त्यांच्या मनामध्ये ते रुजणं आणि त्यांच्या अंगवळणी पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता रुचा, तू विचार कर की जी मुलं व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत, हो ना, ज्यांना थोडंसं दृष्टीचा प्रॉब्लेम आहे, तर त्या मुलांना जर का लहानपणापासून त्यांना जर का दिसत नसेल तर त्यांनी आपले दात, तोंडाच्या आतमध्ये काय आहे, आपल्याला कुठपर्यंत दात घासायचे आहेत हे त्यांना काही दिसलेलंच नसतं ना. मग ते त्यांचे दात कसे बरं स्वच्छ ठेवू शकतील, हो ना. सो त्यांच्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने अवेअरनेस स्प्रेड करायला लागतो की त्यांना टेल, टच आणि डू नावाचं टेक्निक असतं. सो व्हॉट इज दिस टेक्निक, की त्यांना हे अशा प्रकारच्या मोठ्या डेंटल मॉडेल्सवरती शिकवलं जातं. यू हॅव टू टेल देम. तुला मी आत्ता जे सगळं सांगितलं की नाही ते तसं त्यांनाही शिकवलं जातं. मग टच, त्यांना स्पर्शाचं ज्ञान बघ देवानी उत्कृष्ट दिलेलं असतं. बरेचदा असं दिसतं की व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्स वगैरे नॅचरली त्यांचे पुढचेच दात फक्त नीट घासतात, पाठीमागच्या दाढा त्यांचं नीट घासले जात नाहीत, कारण त्यांनी पाहिलेलं नसतं ना की आपले दात कसे आहेत, कुठपर्यंत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या बोटांनी इथे टच करून, हे पाल्पेट करून, इथे स्पर्श करून त्यांना दात कुठपर्यंत आहे, दाढांचा आपला एक्सटेन्शन, आवाका कुठपर्यंत आहे हे त्यांना शिकवलं जातं आणि देन दे हॅव टू डू इट देमसेल्व्स. ओके. सो अशा प्रकारे शिकवून मग ती मुलं कोणाच्याही ॲसिस्टंट्स शिवाय त्यांचं ओरल हायजीन किंवा ओरल हेल्थ पुढे आयुष्यभर नीट ठेवू शकतात. आणि तू बघ, तुला पण तुझ्या सायन्सच्या पाठ्यपुस्तकामध्ये असेल की नाही की आपलं कसं पर्सनल हायजीन नीट पाहिजे, नखं कापलेली पाहिजेत, हो की नाही, केस स्वच्छ विंचरलेले पाहिजेत वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचे ओरल केअरचे लेसन्स त्यांना म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्सला त्यांच्या पाठ्यपुस्तकात नाही आहेत. हे आम्हाला काही शाळांच्या ऑथॉरिटीशी जेव्हा बोललो तेव्हा कळलं आणि त्यामुळे मग मी आणि माझी एक कॉलिग डॉक्टर प्रतिभा पंडित आम्ही दोघींनी मिळून हे असं ब्रेलमध्ये त्यांच्यासाठी लेसन्स तयार केले. दीज आर ओरल केअर लेसन्स इन ब्रेल. ओके. सो हे त्या सगळी मुलं, याच्यातनं काय होतं, ती मुलं त्यांना हवं तेव्हा वाचू शकतात आणि सो द रिपिटेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स कॅन रीच देम आणि त्यामुळे ती मुलं ते विसरणार नाही. मी आणि रिहाने रोज गुगलवर सर्च करतो डेजचे इम्पॉर्टन्स आणि ते डिस्कस करतो. 31 मेला नो टबॅको डे होता. त्याच्यामध्ये दात किडलेले दिसले, तर ते ब्रशने क्लीन नाही का होत? अगं, टबॅको हे एक असं आहे की जे दातांसाठी काय, हे सगळ्या संपूर्ण शरीरासाठी अत्यंत वाईट आहे. ओके. त्यांनी दात नुसते खराब नाही होत, त्यांनी दातांच्या अवतीभोवती पण जो सगळा मांसल भाग आहे की नाही, तोंडाच्या आतल्या सगळ्या पेशी आहेत, त्यांच्यावर पण अत्यंत वाईट, खूप भयानक प्रकारचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे असे दात साफ करून ते दुष्परिणाम तुम्ही कधीच घालवू शकत नाही. टबॅको म्हणजे नक्की काय? टबॅको म्हणजे काय की एक प्रकारची ती वनस्पती असते. ओके. निकोटियाना टबॅकम असं त्या वनस्पती शास्त्रातलं तिचं नाव आहे. ही वनस्पती ही बेसिकली भारताची नेटिव्ह नाही आहे. 1600च्या सेंचुरीमध्ये स्पेन किंवा पोर्तुगालमधनं ती भारतामध्ये आणली गेली. त्यामध्ये एक निकोटीन नावाचं एक डेडली ॲडिक्टिव्ह रसायन असतं. तुला आता कळायला सोपं अशी त्यामध्ये म्हणजे अजून वाईट केमिकल्स त्याच्या जोडीनी त्या तंबाखूमध्ये किंवा त्या टबॅकोमध्ये फिरत असतात आणि ती तोंडाचा, फुफ्फुसाचा, अन्ननलिकेचा किंवा पोटामध्ये अजून बाकीच्या इंटेस्टाईनचा, पॅनक्रियासचा असा कॅन्सर कॉझिंग, म्हणजे टोबॅको कनेक्शन इज डिरेक्टली रिलेटेड टू सच टाईप्स ऑफ कॅन्सर्स. तोंडातले कॅन्सर्स किंवा फक्त कॅन्सर नाही तर हृदयामध्ये जर तुम्ही टबॅकोचं सेवन करत असाल तर हृदयांच्या रक्तवाहिन्यामध्ये गाठी होऊ शकतात, मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होऊ शकतात, मग पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो. इतकं भयानक डेडली दुष्परिणाम त्या टबॅकोचे आहेत. बाप रे, एवढं जर का डेंजर आहे तर लोक का खातात? अगं, याला म्हणतात ॲडिक्शन. ओके. आता मला सांग, तुला किंवा तुझ्या मित्रांना, शाळेमध्ये मित्रमैत्रिणींना मोबाईल गेम खेळायचं ॲडिक्शन आहे का? हो. आहे ना. जस्ट गंमत केली आहे. पण हे बघ, टबॅकोमध्ये निकोटीन नावाचं एक खूप पोटंट ॲडिक्टिव्ह केमिकल असतं की जे त्या माणसाला ते सतत मग ते खावंसंच वाटतं. ते किती वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम किती आहेत हे लक्षात येऊन कळूनसुद्धा माणूस ते थांबवू नाही शकत. ते सारखं खातच बसावं असं वाटतं आणि मग ते निकोटीन बरोबर त्याच्या जोडीला त्या टबॅकोमध्ये अजूनही अत्यंत घातक केमिकल्स, रसायन, ज्याला तू फक्त लक्षात ठेव काही शब्द की कार्सिनोजेन्स म्हणजे कॅन्सर कॉझिंग केमिकल्स, ही त्याला अटॅच, त्याच्याबरोबरच सगळी ती असतात.
त्यामुळे मग हे कॉम्बिनेशन सारखं शरीरामध्ये जाऊन ते अत्यंत दॅट बिकम्स अ डेडली कॉम्बिनेशन. त्यामुळे हे अजिबात तंबाखूचा आपल्या आयुष्याशी बिलकुल संबंध कोणाचाही नाही पाहिजे. रादर यू ऑल्सो हॅव टू ॲक्ट ॲज अ काउन्सिलर, की जे तुझ्या आजूबाजूला आहेत, शाळेमध्ये व्हॅनवाले काका, काय लिफ्टवाले काका, किंवा कुठे तुझ्या आजूबाजूला शाळेमध्ये आजूबाजू, त्यांना तू सांगितलं पाहिजेस की हे कसं तुम्ही नाही खाल्लं पाहिजे. मी मूवी बघायला गेलेले आणि त्याच्या इंटरवलला एक ॲडव्हर्टाइजमेंट होती, त्याच्यामध्ये ते डेडली दाखवलं होतं. आणि एक अत्यंत महत्त्वाची फॅक्ट सांगू की तंबाखूच्या शेताला कधी जंतुनाशक फवारणी किंवा कुंपण लागत नाही, अशी ही बोटॅनिकल फॅक्ट आहे. की कारण की साधं बघ, त्यामुळे किडा, मुंगी किंवा एखादा प्राणी, वाईल्ड ॲनिमलसुद्धा तंबाखूच्या शेताच्या वाटेला जात नाही. आणि फक्त मनुष्य प्राणी आपला असं आहे, खरंच हे दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की फक्त मनुष्य प्राणी हा तंबाखूचं सेवन करतो आणि स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हाताने खरंच खराब करून घेतो. तर हे असं नाही व्हायला पाहिजे. हा से नो टू टबॅको ही जनजागृती ही कायम आयुष्यभर सगळ्यांनी केली पाहिजे. मम्मा ना मला चॉकलेट, लॉलीपॉप आणि डोनट्स काहीच खाऊ नाही देत, पण सुट्टीमध्ये खाल्लेलं चालेल का? नाही रुचा, हे जे पदार्थ आहेत ना हे रोज खायचे नाहीत. ओके, कारण हे बेसिकली तो सांगू का, हे सगळे बेकरीजन्य जे पदार्थ आहेत हे रोज खाणं चांगलं नाही. रोज जे काय खायचं आहे ते आहे स्क्वेअर मील, सकस चौरस आहार, की रोजची पोळी भाजी, भरपूर भाज्या, कोशिंबीर, सॅलड किंवा स्प्राउट्स म्हणजे मोड आलेल्या कडधान्यांची उसळ, हो ना, तेलबिया, फळभाज्या, पालेभाज्या, वेगवेगळी फ्रेश फ्रूट्स, फ्रेश फळं, हे सगळं रोज खायला पाहिजे. आणि काय खायचं नाही तर हे सगळे डोनट्स, कपकेक्स, ते फॉन्डंट लावलेले केक्स, पेप्सी कोला, ओके, ते मॅगी किंवा बेकरीजन्य फूड आयटम्स किंवा रेडीमेड, रेडी पॅक्ड फूड आयटम्स की ज्यामध्ये मेनली मैदा हा मेन त्यांचा कन्स्टिट्युएंट असतो, की हे पदार्थ चिकट असतात, अति गोड, त्यामध्ये अति साखर, चिकट, हे सगळं असल्यामुळे त्यांच्यातला एकदम फाईन सूक्ष्म मायक्रो त्यांच्यातला अन्नाचा थर हा आपल्या दातांवर किंवा दातांच्या फटींमध्ये चिकटून राहतो आणि मग त्याच्यावरती तोंडातले बॅक्टेरिया आपलं काम सुरू करून आपले दात किडवतात. त्यामुळे सोपं सांगते, जे आपले आजी आजोबा, पणजी पणजोबा यांनी त्यांच्या लहानपणी जे खाल्लं ते खायचं, ते म्हणजे दॅट वॉज अ स्क्वेअर मील. आणि रुचा ही फळं म्हणजे फ्रेश फ्रूट्स किंवा भाज्या, पालेभाज्या किंवा मोड आलेली कडधान्ये, याच्यामध्ये कसं असतं ना, यामध्ये नॅचरल अन्नातले नैसर्गिक तंतू किंवा नॅचरल फायबर्स असतात, की जे आपल्या दातांचं आरोग्य नीट ठेवायला, सर्वांगीण आरोग्य नीट ठेवायला खूप मदत करत असतात. आणि वर्सेस हे तू सगळं म्हणलीस ना, डोनट्स, कपकेक्स, फॉन्डंट्स वगैरे, हे सगळं नुसतं बाहेरनं छान दिसतं, इट्स लाईक जस्त, म्हणजे नुसतं ते बाहेरनं छान दिसतं पण आतून काही नाही आहे, सगळं ठिसूळ आहे. आतून ते तुला आरोग्यासाठी चांगलं असं काहीच घटक देत नाही. त्यामुळे ते अगदी कमी खायचं, ओन्ली ऑन स्पेशल डेज, आणि दॅट टू इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, आणि आफ्टर दॅट यू हॅव टू ब्रश युअर टीथ. तुझी हॉबीज काय काय आहेत? अगं मी गाणं शिकते. मी लहानपणापासून, माझ्या अगदी पहिलीपासून गाणं शिकते. माझं क्लासिकल संगीताचं म्हणजे शिक्षण झालं असून माझं संगीत विशारद प्रथमा परीक्षा माझी झालेली आहे. त्यानंतर वेगवेगळे हिंदी मराठी गाण्यांचे कार्यक्रम पण मी ते माझं एक ॲडिशनल पॅशन आहे म्हणून मी करत असते. किंवा समीर काका, तुला माहिती आहे ना, समीर काका बघ गाणी लिहितो, तो त्याला चाली लावतो आणि मग मी ती गाते. असे पण कार्यक्रम खूप मी आणि समीर काका करतो. मला चित्र काढायला आवडतं, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर्स वापरून किंवा वेगवेगळ्या टाईप्सचे कलर्स वापरून पेंटिंग्स काढायला, म्युरल्स करायला मला खूप आवडतं. भक्ती मावशी, हे काय आहे? हा कुठला टाईप ऑफ ब्रश आहे? अगं याला म्हणतात एन्हान्स्ड ग्रिप ब्रश. म्हणजे जिथे आपण ब्रश पकडतो की नाही, ती जागा, ती ब्रश पकडायची जागा जास्त मोठी केलेला एन्हान्स्ड ग्रिप ब्रश. हा कोणाला लागतो तर काही बघ स्पेशल मुलं असतात, ती स्पेशल मुलांच्या शाळेमध्ये जातात की त्यांचे बारीक बारीक आपल्या बोटाचे स्नायू, कार्टिलेजेस हे डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्यांना असा छोटासा ब्रश चिमटीत पकडता येत नाही बोटांच्या, तो पडतो. त्यामुळे मग अशा मुलांना असा एन्हान्स्ड ग्रिप ब्रशनी दात घासायला शिकवले जातात. किंवा काही बघ आपले म्हणजे आजी आजोबा किंवा एल्डरली पेशंट्स की ज्यांना पार्किन्सनिझम नावाचा एक
आजार असतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाची एक कंडिशन असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तींना ब्रश पकडायला खूप त्रास होत असतो. आणि शेवटी टूथब्रशिंग हे आपल्या पर्सनल हायजीनचा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचं ब्रशिंग तर नीट व्हायला पाहिजे. त्यामुळे मग अशा प्रकारचे आपण जिथे ब्रश पकडतो की नाही तिथला सरफेस हा असा घरच्या घरी मोठा करून ब्रश वापरू शकतो. याला म्हणतात एन्हान्स्ड ग्रिप टूथब्रश. ज्यांना डेंटिस्ट बनायचं आहे त्यांना तू काय मेसेज देशील? ज्यांना डेंटिस्ट बनायचं आहे त्यांना मी अगदी हे आनंदाने सांगेन की डेंटिस्ट्री इज दी वन ऑफ दी फास्टेस्ट ग्रोईंग ब्रांच ऑफ मॉडर्न मेडिसिन. इट इज लाईक एक्स्ट्रीमली एकदम ॲस्टॉनिशिंगली चेंज होती आहे ही ब्रांच किंवा ही स्पेशालिटी. आणि खूपच म्हणजे हायटेक रिव्होल्युशनरी सर्जिकल स्किल्स या ब्रांचसाठी लागतात. बिकॉज डेंटिस्ट्री इज अ हार्ड कोर सर्जिकल ब्रांच. त्यामुळे ज्यांना मोटर किंवा फाईन मोटर स्किल तुमच्या हाताचं सर्जिकल स्किल्सची ज्यांना आवड आहे त्यांनी अगदी अवश्य डेंटिस्ट्री चूज करावी. आणि 12वी नंतर नीटची परीक्षा असते, त्यात तुम्हाला उत्तम मार्क मिळवावे लागतात. तर तुम्हाला उत्तम कॉलेजला डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळून 12वी नंतर पुढे तुमचं BDS हा कोर्स कंप्लीट झाला की पुढे तुम्हाला 3 वर्षाचं MDS आणि मग त्यानंतर तुमची अजून सुपर स्पेशालिटी करणं तुम्ही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याला आम्ही फेलोशिप असं म्हणतो. दे आर नॅशनल अँड इंटरनॅशनल फेलोशिप्स विच आर देअर अवेलेबल. सो 12वी नंतर एक कमीत कमी 10 वर्षाचा अभ्यास, भरपूर अभ्यास आहे. याची तयारी असणं पण अत्यंत गरजेचं आहे. ॲज दे से की डेंटिस्ट इज अ ब्लेंड ऑफ अ डॉक्टर अँड आर्टिस्ट. त्यामुळे जर कष्ट केलेत, एक वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासाचं अधिष्ठान कष्ट ठेवलेत तर रिअली स्काय इज द लिमिट. भक्ती मावशी, आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. येस मला माहितीच होतं हे असं काहीतरी करणार आहे आमची रुचा. पण त्याच्या आधी मी तुला द्यायला एक गिफ्ट आणलं आहे. मी लिहिलेलं पुस्तक आणि ते सुद्धा दातांच्या आरोग्यावरती. आजचा तुझा विषय आहे ना त्याच संदर्भात. ह्याच्यावर पण तूच सही दे. ओके.